पहाटे सकाळची वेळ होती. घरामध्ये आज काळे कुटुंबाच्या शांती होती. तिकडून रेश्मा सकाळी सकाळी डाळ शिजवत होती. डाळ शिजवत असताना ती विचार करते, बाई ग, घरांमध्ये काही खायला नाही आहे. आज घरी सगळ्यांसाठी खायला काय बनवू मी. नंतर तिनं शिजवलेली डाळ भात सगळ्यांना वाढला. तो डाळ भात पाहताच तिचे सासरे म्हणजेच हरिप्रसाद, अगं सुनबाई, जेव्हा बघल तेव्हा हे डाळ भात काय असतं ग, तुझं खायची इच्छा होत नाही माझी, कधीतरी काहीतरी चांगलं बनवत जा, असं म्हणत तो ताट झिटकारतो. तेवढ्यात ती म्हणते, माफ करा सासरे बुवा, घरामध्ये खायला काहीही नव्हतं. तिचा नवराही ताट झिटकाटतो आणि म्हणतो, अगं तुला कळत नाही का, घरामध्ये काय नाही तर मागून आणायचं, उसणं घ्यायचं, जेव्हा बघल तेव्हा डाळ भातचा असतो तुझा, वैताग आलाय मला. तिचा सासरा त्याची बाजू घेत म्हणतो, हो मला तर कधी कधी वाटतंय हे बनवायला सोपं असतं म्हणून ह्या मुद्दाम असं बनवतात. असं म्हणताच तिकडून तिची सासू ओरडू लागते. म्हणते, काय काय करावं त्या सुनबाईनं, तुमच्यासाठी डाळ आणा, भात उधार आणा, सगळं आणा, घरात रेशन भरा, प्रत्येक गोष्टी ते सुनबाईला कशाला हाताशी पकडताय, तिची काही चूक नाही आहे. असं म्हणताच तिकडून रेशमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि सगळेजण थोड्या वेळासाठी शांत होतात. तर तिकडून छोटा निशू म्हणतो, मी नाही खाणार रेशनचे तांदूळ, मला असला मोठा भात नाही खायचा, मला बिर्याणी खायची आहे. त्याची आई त्याला समजावून सांगते, हे बाळा असा हट्ट करू नको, आपण एक दिवशी नक्की बिर्याणी करू. तर तो म्हणतो, मला माहिती तुम्ही नक्की असं एक दिवशी म्हणता कधीच आणत नाही, तो दिवस कधीच आला नाही मम्मी, मला नाही खायचा रेशनचा तांदूळ भात. असं म्हणल्यानंतर सगळेजण गप मूग गिळून हळूहळू खाऊ लागतात. पण थोड्या वेळाने तिचा नवरा म्हणजे किशोर भडकतो. तो म्हणतो, बास झालं हे, मला नाही खायचं हे डाळ भात सारखं, वैताग आलाय मला, उपाशी राहतो मी, चालू मी कामाला. असं म्हणताच तिकडून सासू म्हणते, अरे पोरा खाऊन घेत पोटभर, तिथं दिवसभर तुला काम करायचं आहे, खायला अन्न नसेल तुला. पण तो तिचं एकही नाही ऐकता, तो रागाने निघून जातो. मग चावताळ्याला सासरा म्हणजे हरिप्रसाद म्हणतो, जर मला गोळ्या घ्यायच्या नसते ना तर मी सुद्धा खाल्लं नसतं, हे माझी मजबुरी आहे म्हणून मला हे डाळ भात खावं लागतं. आणि रागाने जाऊन खाटावर झोपतो. तो विचार करतो, जर मी श्रीमंत असतो तर मला ही वेळ आली नसती माझ्यावरती. इकडून रेश्मा सासूला जाऊन म्हणते, सासूबाई हे आपल्या नशिबातच काय हो, एवढी गरिबी आपल्याच वाट्याला का आली आहे. तिची सासू तिला समजावून सांगते, हे बघ रेश्मा पोरी, माणसाच्या आयुष्याचा हा भागच आहे, दुःख येतच राहतात, प्रत्येक परिस्थितीशी आपल्याला लढावं लागतं, आपली देव परीक्षा घेत असतो, तो वरून सगळं पाहतोय. असं म्हणताच तिला ते योग्य वाटतं. ती म्हणते, हो सासूबाई, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, मला पटतंय, मी इथून पुढे प्रयत्न करेन प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर शोधण्याचा आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढण्याचा. तिची सासू तिला म्हणते, आता कशी बोललीस बघ सुनबाई, चल शांत हो आता. इकडून तिचा सासरा आज झोपेतून उठतो. झोपेतून उठताच तो विचार करू लागतो, माझ्या घरच्यांनी तर नाही कमवलं, मलाही कमवायला जमलं नाही, माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला किती त्रास होतो आहे. इकडून ती भांडी घासत असताना विचार करत असते, किती दुःख आहे आमच्या नशिबात, मी काय बनवू रात्री. किशोर कामाला निघून गेला असतो. कामाला जाताना तो विचार करतो, दिवसभर काम करतो, कष्ट करतो आणि शेवटी मला काय खायला मिळतं, ते डाळ भात, वैताग आला यार, देवा वाचव मला, असं म्हणत तो नशिबाला दोष देत तिथून निघून जात असतो. इकडं त्याचा मालक लाला शेठ तिथं जाऊन स्वतःच्या डब्यातलं ताट फिरवतो आणि म्हणतो, आज काय असेल जेवायला. गरमागरम बिर्याणी पाहून तो म्हणतो, हा काय मस्त बिर्याणी आहे, एवढी बिर्याणी, आज मटण, काल भाज्यांची बिर्याणी, मस्त नशीब आहे माझं, ह्या लोकांना कामाला लावतो आणि मी मस्त खाऊन बसतो एका ठिकाणी. असं म्हणतच असतो की तेवढ्यात तिकडून किशोर समोर आला. त्याला दिसतो. तो किशोरला पाहून म्हणतो, काय आलं रे, काय बघतो, माझ्या नजर लावतो का बिर्याणीला, जा काम कर जा, भिकारी गरीब कुठला. असं म्हणून तो त्याला तिथून हाकलून देतो. आणि बरंच काही बोलल्यानंतर मग किशोर शेवटी रागाने तिथून निघून जातो. किशोर आज जाऊन टमाटी काप, कुठं फुलगोबी काप अशी कामं करून ती गोणीत भरून गोणी इकडून तिकडं नेत असतो. दिवसभर बिचारा राबतो आणि शेवटी जेव्हा पैसे घ्यायची वेळ येत असते त्याला माहीत असतं. तो म्हणतो, मला माहिती आहे मी किती जरी कष्ट केलं, माझा शेठ मला नक्की येड्यात काढणार आहे आज, पण मी गरीब माणूस काय करू शकतो दुसरं. असं म्हणत तो टोकरीमध्ये टमाटे टाकत असतो. नंतर आपण पाहतो की अशाच याच्या दुःखामध्ये याचा दिवस निघून जातो. संध्याकाळी तो जेव्हा मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक आजचं मजुरी देता का तुम्ही. तर तो म्हणतो, ठीक आहे, हे घे 100 रुपये. आणि 100 रुपये पाहताच त्याचं डोकं फिरतं. तो म्हणतो, मालक हे काय, मी तर दिवसभर राबलो, तुमचं सगळ्यांनी एवढं काम केलं, सगळ्यांना 150, मला 100 का. तर तो म्हणतो, तुला घ्यायचं असेल तर घे, नाहीतर निघून जा, माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांची कमी नाही आहे.
असं म्हणताच आपला बिचारा किशोर काय बोलणार त्याला. खाली मान घालतो आणि विचार करतो, हे जर पैसे नाही घेतले तर घरी कसं होईल, मला एवढे तरी पैसे घ्यावे लागेल. तो 100ची नोट घेऊन घरी जातो. जाताना डोक्यात तेच विचार, घरी कसं सांगू मी, कसंच आता माझ्या त्या लहान निशूला सांगू बिर्याणी नाही मिळणार त्याला आज, परत एकदा त्याला उपाशी बसावं लागेल. आम्हाला डाळ भाता एवढेसुद्धा पैसे नाही राहत, 2 दिवसाचं रेशन भरायचं आहे, मला उधारी पण द्यायची. तिकडून जाऊन तो किराणा माल दुकानातून लागणारं डाळ, तेल, मसाले, भात घेऊन पिशवीत भरतो आणि ती पिशवी बघून म्हणतो, ह्या पिशवीमध्येच माझा आजचा दिवस आहे, ही पिशवीच आमचं कुटुंबाचं पोट भरणार आहे. असं म्हणत तो देवाला दोष देतो आणि म्हणतो, देवा बघतोय ना तू आमच्या नशिबात काय घातलं आहेस तू, जे काय आहे ते सगळं तुझ्यामुळं आहे. असं म्हणत पावसात तो तिकडून निघून जातो. घरी पोहोचल्यानंतर आपण पाहतो की तिकडून रेश्मा विचार करत असते, घरामध्ये तर मूठभर पण अन्न नाही आहे, काय करावं काही समजत नाही आहे, डाळ तांदूळसुद्धा नाही आहेत, आता घरच्यांचं पोट कसं भरू मी. तेवढ्यातून तिचा मुलगा निशू येतो. निशू येऊन आईकडे हट्ट करू लागतो. आईला म्हणतो, आई आई मला बिर्याणी खायची आहे, तू बिर्याणी बनवतेस की आज, मला सांग लवकर. असं म्हणतात ती मात्र त्याला ओरडू लागते, अरे निशू काय बोलतोयस बाळा, आपल्या घरी खायला डाळ भात नाही आहे, तुला बिर्याणी कुठनं खायची सुचते रे. तर तो सांगतो की मामी शेजारच्या अमोल भैयाने खूप जास्त बिर्याणी केली, त्यांच्या घरातून वास येत होता, ते बघून मला पण खाऊ वाटली, खूप मस्त बिर्याणी होती, त्यांनी शिल्लक राहिलेली कचरा पेटीत टाकून दिली. आणि असं बरंच काही बोलत असतो. तिकडून रेश्माला वाईट वाटत असतं. रेश्मा म्हणते, पोरा तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती काय आहे, आपण त्यांच्याशी नाही तुलना करू शकत आपली. असं म्हणताच तो दुःखात म्हणतो, मम्मी ती दादानी टाकलेली बिर्याणी मी जाऊन खाऊ का, मी बघितले खूप जास्त आहे. आता हिच्या मनाला ही गोष्ट लागते की तिचा मुलगा कचऱ्यातली बिर्याणी खायचं मागतोय आणि तिच्या डोळ्यातून अश्रू यायचंच राहिलं असतं. ती मुलाला जवळ घेते आणि हात फिरवते. तेवढ्यात त्याचा बाप किशोर तिकडून येतो. तो बापाला पाहून आनंदी होतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही सगळं ऐकलं का, जे काय आमचं बोलणं झालं ते. त्यावरची तो म्हणतो, हो पोरा मी सगळं ऐकलं आहे तुझं बोलणं, काळजी करू नको, तुझ्या आईनं तुला जे काही सांगितलं आपल्या परिस्थितीबद्दल ते सगळं सत्य होतं. पण एक गोष्टीचं मी तुला वचन देतो, उद्या आपण बिर्याणी नक्की खाणार, त्याच्यासाठी मला काही करावं लागू दे. असं म्हणताच तो म्हणतो, खलं पप्पा, आणि खुश होऊ लागतो. आता तर त्याला किशोरने वचन दिलेलं असतं की उद्या त्याच्यासाठी काही करून बिर्याणी बनवणार. इकडून ती म्हणते, मुलाचं मन दुखवू नका तुम्ही असं. त्यावर तो तिला समजावून सांगतो, काळजी करू नकोस, मी त्याचं मन नाही दुखवणार, उद्या आपण खरंच बिर्याणी खाणार आहोत, मला कितीही काम करावं लागू दे. नंतर तो त्याचा गल्ला उचलतो आणि म्हणतो, ह्याच्यामध्ये थोडे पैसे आहेत माझ्याकडे, 20-30 रुपये तर कमीत कमी निघतीलच साठवलेले, आणि उद्या जास्तीची मजुरी करेन, उद्या महागड्या भाज्या मसाले सगळं आणून आपण बिर्याणी बनवूया. त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे पटतं आहे ते तुम्ही करा. रात्री ते पुन्हा तशीच शिळी भाकरी आणि मीठ खाऊ लागतात. मिठासोबत भाकरी खायला चांगलीही लागत नसते. ती मनातल्या मनात म्हणते, देवा काही करून उद्या माझ्या मुलाला ती रसदार बिर्याणी खाऊ घाल बघ, त्याच्या नशिबात दुःख येऊ देऊ नको. रात्री सगळेजण जेवण झाल्यानंतर चूल मात्र तशीच शांत असते. तिथं राख आणि विस्तू असतो. यांच्या घरामधलं सगळं झाल्यानंतर ती भांडी घासू लागते आणि एका पाटीत जमा करू लागते. तर किशोर तिच्या जवळच बसला असतो. तो म्हणतो, मला उद्या लवकर उठवशील, मी आता उद्या दिवस पाळीला पण जाईन आणि रात्री उशिरा येईन, आल्यानंतर मी सामान घेऊन येईन. तर ती म्हणते, किती कष्ट करचाल एवढं कशासाठी. तो म्हणतो, आई बाप मुलांसाठी नाही करणार तर कोण करणार, मलाच करावं लागणार आहे ना हे आपल्या मुलासाठी. आता तिला याचं बोलणं पटतं. ती म्हणते, ठीक आहे, पण तब्येतीची काळजी घ्या तुम्ही, पाऊस वारा खूप चालू आहे, तुम्ही आजारी पडला तर कसं चालेल बरं. तो म्हणतो, हो गं मला कळतं आहे, पण आपल्या मुलासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. पहाटेची वेळ असते. आता हा सकाळी लवकर उठलेला असतो. त्याची बायको त्याला एका बोचक्यात भाकरी आणि ठेचा बांधून देते. आता तो ते घेऊन तिकडं निघून जाऊ लागतो कामाला. सकाळी मालक यायच्या आधीच तो टमाटे कापायला, फुलगोबी भरायला, गोणी फिरवायला लागतो. असं करत करत त्याचं काम खूप जास्त वेगवान असतं. त्याचा मालक येऊन त्याची तारीफ करतो, म्हणतो, अरे किशोर आज खूप चांगलं काम करतो आहेस तू, तुला डबल पैसे देईन बघा संध्याकाळी, असंच काम करत राहा, अशीच मेहनत करत राहा किशोर. किशोरला डोळे फिरतात. त्याला वाटतं आज तरी का होईना माझ्या मुलाला ती बिर्याणी खायला मिळेल, आणि तो आनंदाने पुन्हा काम करू लागतो. असं करत करत दिवस जातो. संध्याकाळी जेव्हा तो मजुरी मागायला मालकाकडे जातो तेव्हा लाला शेठ म्हणतो, त्या कागदात बघून, अरे आजू 2 गोण्या पालत्या केल्या म्हणे, नीट भाजी पण भरली नाही, खराब भाजी भरली तू, हे गे फक्त तुला 150 रुपये, यात काय येईल ते बघ. असं म्हणताच याचं मात्र आतून डोकं फिरू लागतं, पण बोलायला शब्द नसतात. काय बोलणार मालकाच्या विरुद्ध. तो तिथंच निशब्द होऊन उभा असतो.
आणि मालकाकडे तसंच रागाने बघतो आणि म्हणतो ठीक आहे, आणि ते पैसे घेऊन नदी काठून घराकडे निघू लागतो. आता घरी जात असताना तो किराणा दुकानात जाऊन त्याला सगळं सामान सांगतो की मला तेल, मीठ, मसाले आणि सगळं पाहिजे. आणि मनातल्या मनात म्हणतो देवा, आज पण भाजी भेटली नाही बघ मला, माझा पोरगा आज पण रुसतंय. घरी जाऊन तो कॅरी बॅग दाखवतो आणि खाली मान घालतो. आता ह्या दोघांनाही कळायला असतं की त्यानं भाज्या आणल्याच नाही आहेत, तर बिर्याणी बनणार तरी कशी. तो तिच्याकडे पाहतो तर ती म्हणते काय झालं, तुम्ही असे उदास का आहात. तर तो सांगतो की माफ कर, बिर्याणीसाठी लागणारी भाजी आणायला नाही जमलं मला, पैसे दिले नाहीत मालकाने, आणि घडला पूर्ण प्रकार तिला सांगतो. आता यांचं बोलणं चालूच असतं. ती म्हणते अरे देवा, हे कसं झालं. तो तिला पूर्ण प्रकार सांगतो तर तेवढ्यात तिकडून तिची सासू बाहेर येते. ती देवाला दोष देत म्हणते ए देवा, आमच्याच नशिबात का घातले रे तू, माझ्या पोराला किती ताप देणार आहे तू अजून, माझ्या नातवाला मला काहीसुद्धा देता येत नाही रे, कसं छळतोयस मामाला. आणि बरंच काय बोलून शांत होते. तिकडून तिच्या सासऱ्याने हरिप्रसादने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता तेवढ्यात निशू तिथं येतो आणि ओरडू लागतो पप्पा पप्पा, तुम्ही उशीर का केला, बिर्याणी बनायला किती वेळ लागेल, तुम्ही लवकर का आणलं नाही सामान, मम्मी आता लवकर बिर्याणी बनव तू. आता हे दोघं त्याला सांगू इच्छित असतात की बिर्याणी बनणार नाही, कारण त्यांनी भाजी आणलेलीच नाही आहे. शेवटी ह्या दोघांना बोलायला तोंड उघडत नाही. मग आजी त्याला समजावून सांगते निशू बाळा, अरे आज त्यांनी भाजी नाही आणली, तू काळजी करू नको, आपण नंतर कधीतरी बिर्याणी खाऊ. आता हे कळताच त्या छोट्या निशूचं मन दुखू लागतं. तो म्हणतो नको मला बिर्याणी, मला काहीच खायचं नाही, मी जाऊन झोपतो, मला माहिती तुम्ही मला कधीच बिर्याणी देणार नाही आहात, शेळी पण नाही खाऊ देत. आणि रागाने तिथून निघून जातो. आता हे दोघे म्हातारी स्वतःच्या नशिबाला दोष देतात. म्हणतात आपण आपल्या नातवाला काहीसुद्धा देऊ शकत नाहीत, लोक त्यांच्या नातवासाठी किती काही करतात, आणि आपण आहोत काहीसुद्धा करू शकत नाही. हरिप्रसाद स्वतःच्या दुखण्याचं दुःख सांगतो की तो कसं कामाला नाही जाऊ शकत, नाहीतर त्यानंही काहीतरी कमवून घरी आणलंच असतं. दोघंही शांत होतात. आता तिकडून रुसून नशिबाला वैतागून रेश्मा बाहेर जाऊन बसते. बाहेर जाऊन बसून ती विचार करते काय करावं मी माझ्या मुलाचं पोट भरण्यासाठी, आणि ती अचानक वरी पाहू लागते. वरी पाहताच ती म्हणते अरे हे काय आहे, मी तर इकडं कधी बघितलंच नाही, आमच्या भोपळ्याच्या झाडाला एवढे भोपळे लागलेत, एक काम करू का, हे भोपळे घालूनच बिर्याणी बनवू का मी, किती मस्त बिर्याणी बनेल ह्या भोपळ्यांची. आणि तिथले 2 भोपळे काढून घरात घेऊन जाते. ते भोपळे कापते, स्वच्छ धुते आणि त्याची बिर्याणी बनवू लागते. आता मसाले आणि बाकीचे पदार्थ मिळाले असतात. ती म्हणते अय्या आता मस्त बिर्याणी बनली आहे, माझा निशू नक्की खाईल. नंतर ती निशूला आवाज देऊन तिथं बोलून घेते निशू बाळा इकडे ये. निशू येतो आणि त्याला म्हणते चल बिर्याणी खायला, तुझ्यासाठी आईने बिर्याणी बनवली आहे. तो म्हणतो खरंच आई तू बिर्याणी बनवलीस. ती म्हणते हो चल. आता पूर्ण कुटुंब एकत्र बसून ती बिर्याणी खाऊ लागतं. आता बिर्याणी खाऊन निशूच्या मात्र तोंडाला चव आली असते. तो म्हणतो मामी मामी किती छान बिर्याणी बनवलीस तू, थँक्यू मामी, तुझ्या एवढी छान बिर्याणी कोणच बनवत नाही. तिची सासूही तिची तारीफ करते, म्हणते सुनबाई आज तू जे डोकं लावलं आहे ते साध्या लोकांचं काम नाही आहे बघ. आणि सगळंच घर तिचं कौतुक करू लागतं. हिचे डोळे भरून येतात आणि कुटुंबाने भर पावसात पहिल्यांदा बिर्याणी खाल्लेली असते.